नमस्कार, मी प्रिया किचन क्वीन यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चिवडा। तर तुम्ही बघू शकता मी इथे मुरमुरे घेतले आहेत, व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत। तर आपण बनवणार आहोत चिवडा। तर चिवड्यासाठी साहित्य बघूयात आपण काय काय घेतलेले आहे। तर इथे मी रामबंधू चिवडा मसाला घेतलेला आहे। हा मसाला मी ॲड करणार आहे याच्यामध्ये। तर साहित्य बघूयात काय काय घेतलेलं आहे। इथे मी बघू शकता तुम्ही मका पोहे घेतलेले आहेत, ते पण व्यवस्थित गरम तेलामध्ये तळून घेतलेले आहेत। इथे शेंगदाणे घेतले आहेत, ते तळून घेतलेले आहेत। कढीपत्ता आहे, मिरची आहे आणि खोबरे आहे, ते पण तळून घेतलेले आहे। अशा प्रकारे चिवडा बनवण्यासाठी आपण साहित्य घेतले आहे। तर चला बनवूया आपण चिवडा। इथे आपण कढाई ठेवलेली आहे, ती व्यवस्थित गरम होऊ द्यायची। बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये मी तेल ॲड करत आहे। अशा प्रकारे मी 2 पळ्या तेल ॲड केलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, अर्धा चम्मच। व्यवस्थित तडतडून द्यायची मोहरी पण व्यवस्थित तेलामध्ये। जिरे अर्धा चम्मच, जिरे पण व्यवस्थित तडतडून द्यायचे तेलामध्ये। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जिरे आणि मोहरी व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायचे। आता आपण त्याच्यात मिरची ॲड केलेली आहे, मिरची पण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायची। ओलसरपणा मिरचीमध्ये हा कुठेच राहिला नाही पाहिजे। मस्तपैकी अशी तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची मिरची। बघू शकता तुम्ही आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करू। कढीपत्ता पण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा। तर आपण त्याच्यात लाल मिरची पावडर टाकलेली आहे, मी थोडीशी हळद टाकलेली आहे। त्याच्यामध्ये मी रामबंधू चिवडा मसाला हा 1 चम्मच टाकत आहे। त्याच्यामध्ये अर्धी चम्मच मीठ टाकत आहे। अशा पद्धतीने तेलामध्ये व्यवस्थित सगळं फ्राय करून घेतलेलं आहे। आता आपण जे खोबरे तळून घेतलेले आहे, मी थोडंच टाकलेलं आहे, मला जास्त खोबरं आवडत नाहीये। शेंगदाणे ॲड केलेले आहेत। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं, तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आणि हे एक 5-10 मिनिटं गार होऊन द्यायचं हे सगळं सारण। त्याच्यानंतर मी एक प्लेट मध्ये काढून घेतलेलं आहे हे। आता हे आपण याच्यामध्ये मुरमुऱ्यामध्ये ॲड करत आहोत। जे मका पोहे आपण तळून घेतले होते ते पण याच्यामध्ये मी ॲड करत आहे।
मस्त असं हे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मुरमुरे आणि मका पोहे वगैरे सगळं मिक्स होईल असं. तुम्ही बघू शकता चिवडा बनून तयार झालेला आहे. तर तुम्ही याच्यामध्ये फरसाण किंवा घरी बनवलेली शेव वगैरे तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असतो. तर मला चिवडा हा असाच आवडतो, फक्त मुरमुऱ्याचा चिवडा. त्याच्यामध्ये फरसाण किंवा शेव मी ॲड करत नाही आहे. मला असाच आवडतो. चवीला पण खूप छान लागतो आणि ही पद्धत पण खूप सोपी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि